लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज। दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे मतदान येत्या 20 मे रोजी होणार असून या लोकसभा अंतर्गत दिंडोरी पेठ विधानसभेसाठी निवडणुकीच्या कामकाजासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी दिली। दिंडोरी 20 या लोकसभा मतदारसंघांतर्गत दिंडोरी पेठ विधानसभा संघात एकूण 3,21,558 लोकसंख्या आहे। पुरुष 1,65,370 तर महिला 1,56,194 अशी लोकसंख्या आहे। एकूण 357 मतदान केंद्रात मतदान होणार आहे। त्यासाठी 1600 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून 400 शिपाई कामकाज पाहणार आहेत। 10% कर्मचारी राखीव आहेत। संपूर्ण निवडणूक यंत्रणेचे कामकाज करण्यासाठी 44 क्षेत्रीय अधिकारी नियंत्रण ठेवणार आहेत। मतदान केंद्रावर वाहतूक करण्यासाठी 37 बस 103 जीप वाहनांची उपलब्धता करण्यात आली आहे। नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांचे तृतीय प्रशिक्षण रविवार दिनांक 19 रोजी महाविद्यालय प्राथमिक महाविद्यालय उमराळे रोड येथे होणार असून त्याच ठिकाणून अधिकाऱ्यांना साहित्याचे वितरणही केले जाणार आहे। त्यासाठी कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी मंडपाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे। मतदारांना मतदान करण्यासाठी येताना 100 मीटर अंतरावर मोबाईल, हत्यार व ज्वलनशील पदार्थ आणण्यास बंदी करण्यात आली आहे। तसेच सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी केले आहे। महिलांसाठी केंद्र दिंडोरी नाईक महाविद्यालय उमराळे रोड खोली क्रमांक 2 मध्ये विशेष महिला केंद्र उभारण्यात आले आहे। तसेच पेठ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुलभानगर या ठिकाणी विशेष महिला केंद्र स्थापन करण्यात आले असून या केंद्रात केंद्राध्यक्ष ते शिपाई कर्मचारी पूर्णपणे महिला कामकाज पाहणार आहेत। निवडणूक यशस्वीतेसाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी आप्पासाहेब शिंदे, दिंडोरी तहसीलदार मुकेश कांबळे, पेठ तहसीलदार श्रीमती वैशाली गांगुर्डे आदींसह कर्मचारी विशेष परिश्रम घेत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.